तर झालेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालावरून भाजपचे नेते नवनाथ बन यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय। खोटं रडगाणं काढण्याचा अधिकार आता संजय राऊतांना नाही असं ट्विट संजय राऊतांनी केलंय। नवनाथ बन यांनी केलंय। ट्विट त्यांनी काय केलंय, नेहमीप्रमाणेच ईव्हीएम मतचोरी षडयंत्र असं खोटं रडगाणं काढण्याचा अधिकार आता संजय राऊतांना नाहीये। मुंबईकरांच्या या लोकशाहीच्या निर्णयावर शिमगा करणार की तोंडात बोटं घालून बसणार, जवाब दो असं म्हटलंय। आपण पाहू शकतोय की कशा प्रकारे नवनाथ बन यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय। दररोज संजय राऊत येऊन आपलं बोलणं मांडत असतात, आपली भूमिका घेत असतात। मात्र आता ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यांनी ही निवडणूक लढवली, त्यात त्यांना एकही जागा मिळाली नाही आणि ती एकही जागा न मिळाल्यामुळे भाजपच्या नवनाथ बन यांनी संजय राऊतांना टोला लगावल्याची संधी सोडलेली नाहीये। भाजपला मात्र यावेळी 7 जागा आलेल्या आहेत।